तुम्ही बोलता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई मराठी माणसाची, पण जेव्हा तुमचे नेते बाहेरून येतात, आता ते अण्णामलाई आले त्याच्यावरून एवढं वादंग माजलं, ते बोलतात बॉम्बे. एक तर ते मुंबई बोलले नाही, बॉम्बे बोलले. आणि बॉम्बे ही मराठी माणसाची नाही, महाराष्ट्राची नाही आहे असंच ते बोललेत. ती आहे एक, ते एक इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय शहर आहे. बघा, पहिली गोष्ट तर ही आहे की अण्णामलाई हे काही कुठले अखिल भारतीय नेते नाहीत. ते तमिळनाडूचे एक आमचे नेते आहेत. इथल्या तमिळ लोकांच्या आग्रहाखातर ते या ठिकाणी आले. नुकतंच कुठे हिंदी बोलायला सुरुवात केली आहे. आता आपणही विचार करा, अनेक वेळा म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तमिळनाडूला सभा घ्यायला गेलो, माझ्या तोंडून मद्रास निघालं होतं, चेन्नई म्हणायला पाहिजे होतं. त्याने मला सांगितलं, मग मी सुधारवलं, मी चेन्नई केलं. मला काही त्यांचा अपमान थोडी करायचा होता. पण आता आपली सवय, आपण इतके वर्ष मद्रासी म्हणतो, हा मद्रासी हा मद्रासी आहे. आता त्या लोकांना ते आवडत नाही, आपल्याला समजत नाही, आपण काही त्यांना खिजवण्याकरता थोडी म्हणतो, वर्षानुवर्ष मद्रासी म्हणतो म्हणून मद्रासी म्हणतो. त्यामुळे मला असं वाटतं की ते इतकं गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही. हे मुंबईच आहे. आणि हे जे उड्या मारणारे सगळे लोक आहेत, यांना मी सांगू इच्छितो, बॉम्बेचं मुंबई करणारे भाजपचे राम नाईक आहेत, तुम्ही नाही आहे. तुमचा सपोर्ट होता, पण ह्याची सगळी लढाई लढून विधानसभा आणि लोकसभेचे सगळे कायदे करणारे हे रामभाऊ नाईक आहेत, हे लक्षात ठेवा. आणि दुसरं, अण्णामलाईंचं म्हणणं असं होतं की हे एक आंतरराष्ट्रीय शहर, ते खरं आहे. याचा अर्थ ते काही महाराष्ट्राचं नाही असं त्याचा अर्थ नव्हता, किंवा महाराष्ट्राचं नाही असं त्यांना म्हणायचं नव्हतं. आता एखादा व्यक्ती ज्याला हिंदी येत नाही, तो हिंदी बोलायचा प्रयत्न करतो, त्यातनं जणू काही आता अण्णामलाई म्हणजे पंतप्रधानच. ते बोलले रसमलाई येतो. हां, ते तर ठीक आहे, ते काय कोणी कोणाला काही म्हणू शकतं. तसं ते एंटरटेनिंग बोलतात, त्याच्यामुळे त्याला काही फार म्हणजे मजा घ्यायची असते, त्याची फार गांभीर्याने नसतं घ्यायचं.